शिक्षण विभाग, प्राथमिक जिल्हा परिषद परभणी तथा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था परभणी. आपला जो मिशन उत्कर्ष आहे त्याचा आज आहे भाग 8वा. बघा, यासाठी जे अक्षरगट दिलेले आहेत, अक्षरगट आहेत क. आता तुम्ही माझ्या मागं म्हणायचंय क, म, ल, अ, आ, घ, घ, र, ब, ई, न, स, प, त, उ, च, ळ, ह, झ, ए, द, ड, व, ग, आय, न, ख, थ, भ, आव, ट, ढ, ठ, छ, श. बघा, आता वर्ग पहिली या पाठ्यपुस्तकातील आपल्याला पान क्रमांक 57, 58 आणि 59 वरचा भाग बघायचा आहे. अक्षरगट आहे ट, ठ, ढ, छ आणि श. ट टाळ, ट टाळ, ट वाटाणा, ढ ढोल, ढ कढई, ट ढ आवाज ऐक, ट ढ अक्षरे बघ आणि ट ढ अक्षरांना गोल कर. बघा, आता या ठिकाणी काही शब्द दिलेले आहेत. या शब्दामध्ये ज्या ठिकाणी ट आणि ढ दिसतंय त्यांना तुम्हाला काय करायचं आहे, गोल करायचंय. त्यानंतर गिरव, लिही आणि मन या ठिकाणी दिसणारी अक्षर आहेत ट, ढ. बघा, त्या पुढच्या जागेमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, ते अक्षर गिरवायचं आहे आणि उरलेल्या जागेमध्ये ते अक्षर लिहून देखील काढायचे. त्यानंतर बघा, ठ, ठ आवाज ऐक, अक्षर बघ, ठ अक्षराला गोल कर. आता या ठिकाणी दिसलेल्या शब्दांमध्ये तुम्हाला ठ ला गोल करायचे, ठ ला गिरवायचे आणि ठ लिहून काढायचे. त्यानंतर पुढचं अक्षर आहे छ, छ आवाज ऐक, छ अक्षर बघ, छ अक्षराला गोल कर. आता या ठिकाणी दिलेल्या शब्दांमधून छ अक्षर तुम्हाला काय करायचे, गोल करायचे, ते गिरवायचे आणि त्याला लिहायचे. पुढचं अक्षर आहे श, श अक्षर तुम्हाला बघा, श अक्षर ऐकायचे, श अक्षर शोधायचे आणि त्या अक्षराला गोल करायचे. त्यानंतर ते गिरवायचे, लिहायचे आणि म्हणायचे देखील. आता आहे वाचन पाठ 8वा. लक्ष देऊन ऐकायचे आणि माझ्या मागं तुम्ही ते वाक्य व्यवस्थित म्हणायचे. शिरीषने ठोकळे जमवले, काही चौरस, तर काही आयत, आकाराचे ठोकळे होते. शिरीषने ढिगातून ठोकळे घेतले. शिरीषने छान घर व इमारत तयार केली. शाळा व नागमोडी वाट तयार केली. चढ उताराचा घाटही केला. शिरीषने असे छान ठोकळे रचून विविध आकार तयार केले. आता बघा, याच्या खाली दिलेला आहे चित्राच्या जागी योग्य शब्द वापरून वाक्य पुन्हा लिही. आता तुम्ही जर बारकाईने बघितलं तर या ठिकाणी शेखर, शेखरच्या पुढं चित्र कशाचं आहे बघा, भाजीपाला दिसतोय म्हणजे शेखर बाजारात गेला. दुसरं वाक्य आहे दुकानातून. आता या ठिकाणी बघा, दुकानातून आणलेल्या वस्तूंचे नावं दिलेले आहेत. तुम्हाला काय करायचे, त्या वस्तू ओळखायच्यात आणि त्यांची नावं लिहून तुम्हाला हे वाक्य पूर्ण करायचे.
त्यानंतर ऐक व लिही. तुम्हाला काही शब्द सांगितले जातात, ते तुम्ही लक्षपूर्वक ऐकायचेत आणि ते शब्द या ठिकाणी लिहायचे आहेत. पुढचं आहे साहित्य पेटी आणि साहित्य क्रमांक. आता बघा, आपल्याला आपल्या पेटीत उपलब्ध असणारे काही शब्द कार्ड दिलेले आहेत. ते शब्द कार्ड मी वाचणार आहेत, माझ्या मागं तुम्ही ते म्हणायचे आहेत. तयार? खडक, पकड, गवत, फणस, ढकल, वाटप, रामफळ, पावसाळा, कावकाव, भागाकार, खिळा, निशान, हिरवा, मिनमिन, टिकटिक, जीभ, जीवन, घिवर, पिन, सीमा, जुडी, दुकान, रुपया, गुडघा, गुणाकार, मूग, पूजा, नूतन, भूपाळी, पूनम, हेमा, बेरीज, जेवण, पेरणी, केरसुनी, पैसा, बैठक, फैजपूर, गैरसमज, गोरा, फोटो, घोडा, पोलीस, तोफखाना, औषध, चौरस, गौतम, फौजदार, गवळीवाडा. त्यानंतर बघा, आपल्याला दिलेलं आहे वाच व लिही. आता याच्यामध्ये काय करायचे, आपल्याला हे अक्षर जे काही दिलेले आहेत ट, ढ, ठ, छ, थ, हे सर्व काय करायचे आहेत, वाचायचेत आणि वाचत वाचत लिहायचे. बघा, आता हे तुम्हाला काय करायचे, वाचत वाचत लिहून काढायचे. लिहून झाल्याच्या नंतर शब्द वाच व लिही. बघा, आता आपल्याला काही शब्द दिलेले आहेत, ते शब्द आपल्याला वाचायचे आणि या ठिकाणी जागा दिलेली आहे त्याच्या ठिकाणी ते लिहायचे आहेत. वाचायला तयार? ढिगारा, ढेकून, छत, टमटम, थडगे, षटकार, टिमकी, टिपरी, ठीक, ठिकाण, टिकली, टिटवी, छान, ठीक ठाक, ढग, छापा, बाटली, वाटाणा, फुटाणा, वान, बाण, सण, छकुली, नीट, वीट, धीट, छबी, गारपीट, गोनपाट, हैराण. बघा, आता हे शब्द तुम्ही काय करायचे, हे देखील शब्द तुम्ही व्यवस्थित वाचत वाचत वहीमध्ये लिहायचे आहेत. त्यानंतर पुढचं आहे वाचन सराव. आपला जो अक्षर गट आहे बघा, आता आपल्याला या अक्षर गटावरून काय करायचं आहे, वाचन सराव करायचा आहे. बघा, आता वरील अक्षर गटांवर आधारित स्वरचिन्ह असलेले 2 अक्षरी शब्द वाच. बघा, आता या ठिकाणी तुम्हाला 2 अक्षरी शब्द दिसत आहेत, ते शब्द तुम्हाला वाचायचे. कीड, गार, घर, नदी, पान, पूल, तीर, ताट, चहा, चीर, झोप, डाव, वाघ, वाट, माळ, धान, धूर, फूल, शेत, शेर, भात, भाऊ, खेळ, खाट, थाळी, छान, ओढा. बघा, आता हे झाले 2 अक्षरी शब्द. आता आपल्याला याच अक्षर गटापासून तयार झालेले 3 अक्षरी शब्द, ज्यांना आपण स्वरचिन्ह लावून तयार केलेला आहे, असे 3 अक्षरी शब्द आपल्याला वाचायचे आहेत. तयार सर्वजण? कमळ, काकडी, गाडी, गाव, नातू, पाऊस,
पाटी, पिवळा. आता यामध्ये बघा 2 अक्षरी काही शब्द दिलेले आहेत त्यांनी. ताई, तळे, चिमणी, झाड, झोपडी, डबा, डाळी, वाघीण, वाटी, माळरान, हरिण, राणी, गोडी, धावती, फुलदाणी, शेतकरी, भाजी, भोपळा, खेळणी, छत्री. त्यानंतर बघा आपला पुढचा टप्पा आहे वाक्य वाचन सराव. आता आपल्याला वाक्य वाचायचे. तुम्ही लक्ष देऊन वाक्य ऐकायचे आणि वाक्य वाचन करायचे. टमटम रोडावर टापटाप चालते. ढोलकीवर थाप देऊन गाणी गातात. ठेपला गरम गरम खायला छान असतो. छत्री पावसात आपले रक्षण करते. छान छान गाणी ऐकायला मजा येते. षटकोनातील 6 बाजू समान असतात. ठेकेदार पुलाचे काम करत आहे. ढोल ताशा वाजले की वातावरण रंगते. बघा वाक्य परत ऐका. ढोल ताशा वाजले की वातावरण रंगते. षटकोनाचे चित्र काढायला सोपे आहे. टोपलीत फुले ठेवून पूजा करतात. बघा हे होते वाक्य वाचन. आता आपल्याला दिलेला आहे वाचन पाठ. वाचन पाठामध्ये आहे बघा पहिला वाचन पाठ आहे पिशवी. दादाने नवीन पिशवी आणली. आई पिशवी घेऊन दुकानात गेली. दुकानातून घेतलेला माल पिशवीत भरला. दुकानातून घेतलेला माल पिशवीत. त्यानंतर बघा आपला दुसरा वाचन पाठ आहे ससा. ससा चपळ असतो. ससा चाहूल घेतो. ससा रानात राहतो. ससा खूप छान दिसतो. ससा रानात मौज करतो. ससा मला खूप आवडतो. त्यानंतर बघा यावर आधारित एक कृती आणि उपक्रम दिलाय. आता तू या पाटीमधून शब्द शोध. शोधलेले शब्द खाली दिलेल्या जागेत लिही. लक्षात ठेव तू शोधलेल्या शब्दांना अर्थ असायला हवा. आपल्याला या ठिकाणी एक शब्दकोड दिलंय बघा. या ठिकाणी या शब्दकोड्यामधून आपल्याला काय करायचे अर्थपूर्ण असणारे शब्द शोधायचेत आणि आपल्या वहीमध्ये लिहून काढायचेत. त्यानंतर बघा अक्षर गटावर आधारित वाचन मूल्यांकन. आपल्याला जे काही अक्षर गट दिलेले आहेत या गटावर काही 2 अक्षरी 3 अक्षरी 4 अक्षरी आणि 5 अक्षरी शब्द 4 अक्षरीपर्यंत शब्द दिलेले आहेत ते काय करायचे आहेत वाचायचे आहेत. 2 अक्षरी शब्द आहेत टब, टन, छत, ठसा, ढग. 3 अक्षरी शब्द आहेत झोपडी, भोवरा, टोपली, ढोलकी, ठेपला. 4 अक्षरी शब्द आहेत षटकोन, ठेकेदार, टमटम, ढोल ताशा, छान छान. आता बघा काही वाक्य वाचायचे ते वाचून बघा. टब भरला आहे. ढग आला आहे. ठसा उमटला आहे. छत्री घे.
टमाटर लाल आहे. बघा आता या ठिकाणी अक्षर गट जो होता त्यावर आधारित आपल्याला लेखन सराव या ठिकाणी दिलेला आहे. अक्षर गटातील सर्व अक्षरे काय करायची आहेत, आपल्याला लिहायची आहेत. त्यानंतर शब्दासाठी दिलेला आहे, शब्द वाच आणि लिही. दिलेले शब्द काळजीपूर्वक बघायचेत, वाचायचेत आणि त्यांचं लेखन करायचंय. त्यानंतर बघा आपल्याला काही श्रुतलेखनासाठी दिलेलं आहे, ज्यामध्ये आपल्याला अक्षर गट शिक्षक सांगतील ते अक्षर लिहायचे आहेत. शिक्षकांनी सांगितलेले शब्द ऐकून लिहायचे आहेत. त्याचबरोबर शिक्षकांनी सांगितलेला वाचनपाठ आपल्याला ऐकून लिहायचा आहे.